नेहा आणि नितीन दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. दोघेही नात्यातले असल्याने घरच्यांकडून काही विरोधही नव्हता, पण त्यांना इतक्यात लग्न करायचे नव्हते. दोघेही सेटल झाल्यावर करू असा त्यांचा विचार होता. पण नेहाला अनेक स्थळे चालून येऊ लागली, त्यामुळे घरच्यांनी त्यांना लग्नाचा आग्रह केला व ते दोघे विवाह बंधनात अडकले. दोघेही खुश होते, एकमेकांसोबत आहे त्या स्थितीमध्ये एकमेकांना समजून घेत होते. दोघांनी मिळून एक छोटा व्यवसाय सुरू केला. त्या निमित्ताने दोघे पुण्याला शिफ्ट झाले. दोघेही खूप मेहनती, शून्यातून विश्व निर्माण करण्याचा प्रयत्न करत होते. त्यांचे एक वेगळे जग तयार झाले होते. नवीन व्यवसाय, जबाबदारी पार पडत एकमेकांना समजून घेता घेता लग्नाला 2 वर्ष झालीत. अजूनही हवा तसा जम बसलेला नव्हताच. त्यातच त्यांना नवीन जीवाची चाहूल लागली. नेहाला दिवस गेले होते. सर्वजण खूप खुश होते, पण पहिलीच वेळ असल्याने नेहा खूप गोंधळून गेली. घरापासून लांब राहत असल्याने मोठे सांगणारे असे कोणीच नव्हते, पण तरीही नितीन तिची खूप काळजी घेत असे. आधीच नाजूक असलेल्या नेहाला नवीन सुरू असलेला व्यवसाय आणि प्रेग्नन्सी सर्व सांभाळताना खूप त्रास होत असे. पण म्हणतात ना, बाळाची ओढ आईला ती ताकद देत असते. त्या दोघांनाही बाळाची ओढ लागली होती. जणू त्यांचे आयुष्य त्या होणाऱ्या बाळाभोवती फिरत होते. दोघे मिळून येणाऱ्या बाळासाठी खूप स्वप्ने रंगवत होती. त्याची काळजी घेत होते. बघता बघता 3 महिने उलटून गेले. ते चेकअपसाठी हॉस्पिटलला आले होते तेव्हा तर खूप घाबरली होती नेहा. रिपोर्ट येईपर्यंत डॉक्टरांनी त्यांना बोलावले. त्यांच्या चेहऱ्यावर थोडे गंभीर भाव होते. ते पाहून नेहा अजूनच अस्वस्थ झाली. त्यांनी डॉक्टरना विचारले, काही प्रॉब्लेम नाही ना? डॉक्टर म्हणाले, तसे फारसे नाही, पण नेहाचे गर्भाशय तसे नाजूक असल्याने थोडे प्रॉब्लेम होतील पुढे जाऊन. पण काळजी करू नका, आपण नीट काळजी घेतली तर होईल सर्व नीट. त्यासाठी बेड रेस्ट घ्यावी लागेल. डॉक्टरांकडून सर्व माहिती घेऊन ते घरी आले. आता त्यांच्यासमोर मोठा प्रश्न होता, तो म्हणजे सर्व मॅनेज कसे करायचे. एकतर दोघांकडील सर्व जमापुंजी लावून त्यांनी नवीन व्यवसाय सुरू केला होता. त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नव्हतेच. त्यावरच त्यांचे भविष्य अवलंबून होते. आणि इकडे त्या येणाऱ्या बाळांसमोर त्यांना दुसरे काही सुचतही नव्हते. त्यांनी दोघांच्या घरच्यांच्या समोर हे प्रश्न मांडले, कारण नेहासाठी आता कोणी घरात असणे गरजेचे होतेच. पण घरांकडूनही हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. ते निराश मनाने आपल्या घरी परतले. घरी येऊन दोघांनी ठरवले, आपणच इकडे राहून सर्व सांभाळून बाळाची काळजी घ्यायची. त्याचप्रमाणे ते दोघेही सर्व सांभाळून व्यवस्थित सर्व तपासण्या, औषधे घेत व्यवसायाकडेही लक्ष देत होतेच. मध्यंतरी नेहा गावी जाऊन आली. थोडक्यात असे डोहाळे जेवणही पार पडले. आता नेहाचा प्रवास करणे शक्य नव्हते, त्यामुळे दोघेही गावी जाऊ शकत नव्हते. बघता बघता 7 महिने पूर्ण झाले. सगळे तसे ठीकच होते. बाळाची वाढही चांगली होती. पण म्हणतात ना, नियतीपुढे कोणाचे काहीच चालत नाही. अचानक 8व्या महिन्यातच नेहाला त्रास सुरू झाला व तिला ॲडमिट केले. तिचे गर्भाशय नाजूक असल्याने त्याचे तोंड उघडले गेले होते. गर्भाशयातील सर्व पाणी बाहेर पडू लागले. तसे हळूहळू बाळ कोरडे पडू लागले होते. डॉक्टरांनी नेहाला अर्जंट ऑपरेशनचा सल्ला दिला. त्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. बाळाची स्थितीही बिघडत चालली होती. ते खूप घाबरले होते. नेहाच्या घरचेही आले होते. नेहाला सिझेरियनसाठी नेले. हॉस्पिटलला घाबरणारी नेहा जीव मुठीत घेऊन बसली होती. ते फक्त बाळासाठी. बाहेर काढा, तिचा जीवही जाऊ शकतो, पण आपल्यामध्ये वाढणाऱ्या जीवाची तिला स्वतःपेक्षा जास्त काळजी होती. डॉक्टरांनी ती सतत एकच सांगत होती, माझे बाळ काही होऊ दे, फक्त बाळाला सुखरूप बाहेर काढा. आई होणं खूप अवघड असतं. एका मुलीला माहीत असतं की या सगळ्यात किती काळजी असते. नेहाचे ही तसेच झाले होते. तिच्या होणाऱ्या बाळाबरोबर तिचाही नवा जन्म होत होता. एक आई म्हणून तिने एकदा आपल्या घरच्यांकडे नजर टाकली. नितीनला डोळे भरून पाहिले आणि ते ऑपरेशनसाठी तयार झाले.
तिला ओटीमध्ये शिफ्ट करण्यात आले. बाहेर नितीनची ही अवस्था ठीक नव्हती. नेहासोबत होणाऱ्या बाळाचीही काळजी वाटत होती. तोही हे सर्व नव्यानेच तर अनुभवत होता. काय करावे, काय डिसिजन घ्यावा सुचत नव्हते. जड मनाने त्याने ऑपरेशनच्या फॉर्मवर सही केली होती. इकडे ऑपरेशन सुरू झाले. नेहाला भूल देण्यात आली. भुलीमुळे काही जाणवत नव्हते. डोळे जड होत होते, पण त्यातूनही डॉक्टरच्या हालचाली समजत होत्या. त्या गुंगीतही ती फक्त बाळाचा विचार करत होती. सतत देवाचा धावा करत होती. ऑपरेशन पार पडले. बाळाचा किंचितचा आवाज तिला आला. नर्स बाळाला साफ करत होत्या. तिने जड झालेले डोळे कसे बसे उघडले व त्यातूनही डॉक्टरांना विचारले, बाळ कसे आहे? डॉक्टर बोलले, मला वाटलं काय आहे, मुलगा की मुलगी हे विचाराल. तुम्हाला मुलगा झाला आहे. पण त्यावेळी नेहाला या गोष्टी महत्त्वाच्या नव्हत्या. फक्त जे होईल ते ठीक असावे इतकेच तिचे मत होते. डॉक्टर बाळाला चेक करत होते तोपर्यंत तिला नर्स ओटीमधून शिफ्ट करू लागल्या. तिने जड झालेले नजर बाळावर टाकली. तिला ते दिसले. डॉक्टर त्याचे वजन चेक करत होते. बाळाला पाहताच तिच्या चेहऱ्यावर हसू आले. खूप गोरे पान असे तिचे बाळ. तिला भरून आले. तिला भूल असल्याने तशी गुंगीतच होती ती. थोड्या वेळाने तिला जाग आली. आपल्या शेजारी असणाऱ्या आईला तिने पाहिले व तिला बाळ दिसले नाही. ती आईला विचारू लागली, माझे बाळ कुठे आहे? आईला तिला कसे सांगावे ते समजत नव्हते. आईला समजत नव्हते. तिने नेहाच्या जिजूंना बोलावले. त्यांनी सांगितले बाळाला दुसऱ्या हॉस्पिटलला शिफ्ट केले आहे. 2 दिवस बाळाला तिकडेच ठेवावे लागेल. हे ऐकताच नेहाला धक्काच बसला. तिला पटतच नव्हते. ती सारखे प्रश्न विचारत होती, पण तिची स्थिती पाहता तिला कोणी काही सांगत नव्हते. नितीनही बाळासोबत दुसऱ्या हॉस्पिटलला गेल्याचे समजले. त्यावेळी तिच्या डोक्यात वाईट विचार येत होते. तिने ठरवले, आपण आपल्याच बाळाबद्दल नको ते विचार करायचे नाही. असे कसेबसे ती त्या विचारांना थोपत होती. डोळ्यांसमोर सतत ते गुंगीमध्ये पाहिलेले बाळ आठवण्याचा प्रयत्न करत होती. तिने एकदाही त्या बाळाला जवळ घेतले नव्हते की त्याला हात सुद्धा लावला नव्हता. तिला एकदा त्याला डोळे भरून पाहायचे होते. त्याला छातीशी धरून तृप्त व्हायचे होते. ते आई पण अनुभवायचे होते. इतक्यात महिन्यापासून लागलेली ओढ त्याला उराशी कवटाळून शांत करायची होती. पण ते तिथे नव्हतेच. ती सतत बोलत होती, मलाही तिकडे बाळाजवळ न्या. पण ते हॉस्पिटल फक्त लहान मुलांचे होते आणि नेहाचे नुकतेच ऑपरेशन झाल्यामुळे तिला लगेच तिकडे नेता येत नव्हते. डॉक्टर रुटीन चेकअपला येताच तिने बाळाबद्दल विचारले. ते म्हणाले, 2 दिवसात करू बाळाला आपण इकडे शिफ्ट. नेहाला एक क्षण घालवणे कठीण झाले होते. डोळ्याला पाण्याच्या धारा लागल्या होत्या. आजूबाजूला असणारे डिलिव्हरी पेशंट पाहून तिला कसे तरी वाटत होते. तिच्या शेजारीच असणाऱ्या मुलीला ती पाहत होती. तिचे बाळ तिच्या जवळ होते. ती बाळाला दूध पाजत होती. नेहाला भरून आले. आई होऊनही तिला ते सुख घेता आले नाही. पहिल्यांदा बाळाला छातीशी लावण्याचे समाधान त्या मुलीच्या चेहऱ्यावर होते. ते तिला दिसत नव्हते. नेहा मात्र तळमळत होती. तिला तिच्या ऑपरेशनच्या वेदनांचाही विसर पडला होता. कशाचा काहीच फरक पडत नव्हता. ती फक्त वाट पाहत होती तिच्या बाळाची. काय झालं असेल आपल्या बाळाला? तिथे काय करत असतील त्याला? एवढेच विचार येत होते. इकडे नितीन बाळासोबत हॉस्पिटलला होता. तोही फार अस्वस्थ होता. आपल्या नुकत्याच जन्मलेल्या चिमुकल्याला ॲम्ब्युलन्समधून घेऊन जाताना त्याला भरून आले होते. नेहालाही त्याने ऑपरेशन नंतर अजून पाहिले नव्हते. नेहा तिकडे आणि बाळ इकडे या हॉस्पिटलमध्ये ठेवले होते. त्याचा जीव दोन्हीकडे लागून राहिला होता. नेहाला त्याची गरज होतीच, पण बाळाला एकटे कसे सोडणार होता तो? जीवाची नुसतीच घालमेल होत होती. नेहाला पाहायला येणारे नातेवाईकही बाळाबद्दल विचारत होते. तिला काय सांगावे सुचत नव्हते. आणि सांगणार तरी काय? आपल्या बाळाला काय झाले याबद्दल तीच अनभिज्ञ होती. नेहा चेकअपला येणाऱ्या डॉक्टर व नर्सना तेच विचारत होती. माझं बाळ कुठे?
कधी देणार मला? कसे आहे ते? मला बघायचंय. पण सगळे तिला देतील 2 दिवसात डिस्चार्ज असेच सांगत होते. पण 2 दिवस उलटून गेले तरी बाळाला डिस्चार्ज दिला नव्हता. नितीन 2 दिवसांनी तिला भेटायला आला. त्याला पाहताच तिचा बांध फुटला. सांग ना रे, काय झाले आपल्या बाळाला? दे ना रे अजून माझे बाळ, मला घ्यायचं आहे त्याला. नितीन तिला धीर देत होता. बाळ बरे आहे, मी आहे बाळाजवळ असेच सांगत होता. 2 दिवसाचे 5 दिवस झाले तरी बाळ मिळाले नाही. आता मात्र तिचा धीर खचला. डोक्यात शंका येऊ लागल्या. ती सर्वांवर ओरडू लागली, मला माझे बाळ हवे आहे. काय झालंय सांगा ना माझ्या बाळाला. ती अस्वस्थ होऊ लागली. तिची आई ही तिची समजूत घालू लागली. पण ती आता कोणाचे काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हतीच. तिची ही अवस्था बघून शेवटी तिला डिस्चार्ज घेऊन बाळाकडे नेण्याचा निर्णय घेतला. सर्व प्रोसेस करून नेहाला डिस्चार्ज मिळाला. नेहा खुश झाली. तिला वाटले आता आपण बाळाला घेणार. तिच्यासाठी एक एक सेकंड महत्त्वाचा होता. कधी एकदा तिकडे जाऊन बाळ पाहते असे झाले होते. तिचेही नुकतेच ऑपरेशन झाले होते. तिला गाडीतून त्या हॉस्पिटलला आणले होते. लहान मुलांचे खूप मोठे हॉस्पिटल होते ते. लिफ्टमधून वर गेल्यानंतर मोठे मोठे 3 हॉल होते. ICU सेक्शन होते ते. तिथे नुकत्याच जन्मलेल्या बाळांना ठेवले होते. तिथले वातावरण खूप गंभीर होते. ते पाहून नेहा घाबरली. तिला सांगितले होते बाळाला फक्त पेटीत वाढ होण्यासाठी ठेवले आहे, कारण बाळाचे दिवस पूर्ण भरले नव्हते. पण इथे आल्यानंतर मात्र तिला वेगळेच समजले. तिचे बाळ अतिदक्षता विभागामध्ये ॲडमिट होते. नेहा रडू लागली. नितीन तिची समजूत घालू लागला. हे बघ नेहा, इथे खूप मोठे मोठे तज्ज्ञ डॉक्टर आहेत, त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. इथे सर्व नाजूक अवस्थेतील बाळ आहेत. पण आपले बाळ ठीक आहे. तू बाकीच्या बाळांकडे पाहू नको, कारण तिथे खरं तर खूपच छोटी छोटी बाळे होती. काही अत्यवस्थ स्थितीत होती. प्रीमॅच्युअर बेबींना तिथे ट्रीट केले जात होते. अगदी आपल्या एका हातात मावतील इतके छोटे छोटे बेबी होते तिथे. नेहाने सर्व पहिल्यांदा पाहत होती ते बेबी पाहून तिला गहीवरून आले. तिथे एका ओळीने काचेच्या चौकोनी पेटीसारख्या आकारात असणारे छोटे बेड होते. प्रत्येक बाळाच्या बाजूला मशीन्स होते. नेहा बाहेरच्या काचेतून हे सर्व पाहत होती. भीतीने ती थरथरत होती. हातपाय थंड पडू लागले तिचे. नितीन तिच्या मनाची तयारी करून घेत होता. तिला सतत सांगत होता, आपले बाळ ठीक आहे. तू आतमध्ये गेल्यावर फक्त आपले बाळ बघ, बाकीचा विचार करू नको. आपले बाळ ठीक आहे. तू आतमध्ये गेल्यावर फक्त आपले बाळ बघ, बाकीचा विचार करू नको. नेहाची नजर फक्त आपले बाळ शोधत होती. एवढ्या बाळांच्या गर्दीत ती फक्त तिच्या बाळाची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत होती. कसे ओळखणार? गुंगीतच तिने पाहिले होते. ती त्याचा चेहरा आठवत होती. पण लहान बाळाचं ते. जवळजवळ सर्व लहान बाळे तिला एकसारखीच वाटत होती. त्याच्या भोवती लावलेल्या मशीन्स पाहून तिला तिच्या बाळाची काळजी वाटू लागली होती. आतमध्ये कोणाला जाण्याची परवानगी नव्हती, कारण लहान बाळांना इन्फेक्शन होण्याची भीती होती. डॉक्टरांना सांगून फक्त 10 मिनिटांची परवानगी मिळाली होती. नेहा आणि नितीनने दोन्ही हात स्वच्छ करून सॅनिटाईज केले. त्यावेळी तिला स्वतःचीच दया येऊ लागली. माझ्याच काळजाचा तुकडा आणि त्याला पाहण्यासाठी इतकी तयारी आणि परवानगी, तीही फक्त 10 मिनिटाची. इतके दिवस त्याला पाहण्याची ओढ फक्त 10 मिनिटात कशी भागवणार होती ती. तिला आता स्वतःचाच राग येऊ लागला. आपणच कुठेतरी कमी पडलो बाळाची काळजी घेण्यात, असे तिला वाटू लागले. ती मनोमन स्वतःला कोसू लागली. सर्व नॉर्मल झाले असते तर तीही आज बाळासोबत घरी आली असती. किती ते कौतुक असते त्या सोहळ्याचे, पहिल्यांदा आपल्या बाळाला घेऊन घरी येण्याचे, त्या पहिल्या करणीचे. पण तिच्या नशिबी असे काहीच नव्हते. ऑपरेशन होऊन सुद्धा स्वतःच्या शरीराकडे तिचे लक्ष नव्हते. पोटाला इतके टाके असूनही ती भराभर पायऱ्या चढत बाळाच्या सेक्शनकडे चालत होती. जणू बाळापुढे तिला काही दुखणे जाणवतच नव्हते. ती फक्त ओढ त्या बाळाची.
त्यावेळी तिचे स्वतंत्र अस्तित्व नव्हतेच. होती ती फक्त त्या बाळाची आई, ज्याला पाहण्यासाठी ती एक एक क्षण मरत होती. तो क्षण आलाच. नितीनने नेहाला हाताला धरून बाळाकडे आणले आणि तिने बाळाला पाहिले. सर्व धूसर दिसत होते, कारण तिच्या डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या. तिने गडबडीने डोळे पुसले. अगदी तिच्या समोर होते तिचे बाळ. त्याची ओळख पटवण्यासाठी तिचेच नाव बाहेर लिहिले होते. तिला स्वप्नातही वाटले नव्हते की तिला बाळाला असे पाहावे लागेल. त्याला ऑक्सिजन लावले होते, छातीवर पट्ट्या लावल्या होत्या, आजूबाजूला मशीन्स लावले होते. ज्या बाळाला छातीशी कवटाळून त्याचे हृदयाचे ठोके तिला ऐकायचे होते, जसे पहिल्यांदा सोनोग्राफीमध्ये ऐकले होते. किती खुश झाली होती ती तेव्हा. पण आता तेच हृदयाचे ठोके सुरू असण्याचे संकेत मशीनचा बीप बीप आवाज देत होते. इवल्याशा हातात सुया टोचल्या होत्या. कसे सहन केले असेल माझ्या बाळाने. 5 दिवसाचेच तर होते ते. ना आईचे दूध, ना आईची कुशी. आईच्या उभेऐवजी त्या मोठाल्या बल्बची उष्णता मिळत होती त्याला. कसा राहिला असणार माझा बाळ. तिने भीत भीतच बाळाच्या डोक्यावरून हात फिरवला आणि आश्चर्य म्हणजे त्याचे इवलेशे असणारे मिचमिचे डोळे उघडले. ओळखले होते लबाडाने त्याच्या आईला. त्यातही तिला अतीव आनंद झाला. त्याच्या स्पर्शाने तिला आई पण मिळाले. डोळ्यातून पानाच्या धारा वाहतच होत्या. स्तनातून दुधाची धारही वाहू लागली आपोआप. पहिल्यांदाच झालेल्या त्या बाळाच्या स्पर्शाने पाना फुटला होता त्या आईला. काय नव्हे त्या स्पर्शात. प्रेम, ओढ, मातृत्व सर्व ओथंबून भरलं होतं. आज बाहेर येत होतं. बाळाच्या स्पर्शाने तिच्या शरीरात होणारा बदल ती अनुभवत होती. आणि का होणार नाही. शेवटी तिच्याच शरीराचा भाग होता तो. तिच्याच रक्तामासाचा गोळा होता तो, जो तिने तिच्या जीवापेक्षाही जास्त जपला होता. पण परिस्थितीने त्याला अशा अवस्थेत पाहण्याची वेळ तिच्यावर आणली होती. पण ती धीर सोडणार नव्हती. तिला बाळाला कुशीत घ्यायचे होते, पण त्याची अवस्था नाजूक असल्याने जास्त वेळ तिथे कोणालाही थांबवत नव्हते. इन्फेक्शन होऊ नये म्हणून सर्वतोपरी तिथे ती व्यवस्था केली होती. नेहा बाळाला पाहून बाहेर आली. तिला दूर नव्हते जायचे त्याच्यापासून, पण तो ठीक आहे हेच तिच्यासाठी खूप होते. तो पूर्ण ठीक होण्यासाठी ती तो दुरावा ही सहन करणार होती. तिला तिथेच मदर वॉर्डमध्ये शिफ्ट केले, कारण बाळाला घेतल्याशिवाय मी घरी जाणार नाही हाच तिचा अट्टहास होता. तिथे बाळंतिणीची खास सोय नव्हती. गरम पाणी नव्हते, आंघोळीची वेगळी काही सोय नव्हती. फक्त बाळांना आईची गरज भासेल किंवा फक्त फिडिंगसाठी सोय व्हावी म्हणून एका रूममध्ये 4 कॉट होते. घरचे तिला घरी येण्यासाठी आग्रह करत होते. रस्ता नाजूक होतेच, पण नेहाला ते मान्य नव्हते. तिला तिच्या सोयीपेक्षा तिला बाळ समोर असणे महत्त्वाचे होते. आजचा 5वा दिवस होता. घरी बाळाची 5वी पुंजली होती. नेहाने हॉस्पिटलमधूनच सटवाईला हात जोडून प्रार्थना केली. आई, माझ्या बाळाच्या नशिबात दीर्घायुष्य लिही. हवे तर माझे उरलेले आयुष्य त्याला दे, पण त्याच्या आयुष्याची दोरी बळकट कर. या सर्व योजनेतून त्याला लवकरात लवकर बाहेर काढ. बाळावर उपचार सुरूच होते, पण आता तिला एक समाधान होते की ते तिच्या नजरेसमोर होते. नेहा आणि नितीन दोघेही आता हॉस्पिटलमध्येच थांबले होते. बाळाजवळ जाण्याची परवानगी नव्हती. फक्त बाहेरूनच जी काही मेडिसिन लागतील ती द्यावी लागत होती. दिवसातून एकदाच बाळाजवळ जाण्याची परवानगी होती, तेही फक्त 5-10 मिनिटं. आणि आईनेच. बाळाला डायरेक्ट स्तनपान अजून सुरूच नव्हते. फक्त दर 2 तासांनी आईचे दूध एका वाटीमध्ये काढून द्यावे लागे. ते दूध छोट्या सिरीजमधून बाळाच्या तोंडात दिले जात होते, कारण ते बाळ नॉर्मल बाळाच्या तुलनेत वजनाने कमी होते. अगदी मोजून मापूनच बाळाला दूध दिले जात होते. बाळासाठी अमृत असणाऱ्या त्या दुधाचाही त्याला त्रास होऊ नये म्हणून ते दक्षता घेत होते. हळूहळू जसे पचेल तसे दुधाचे प्रमाण वाढवले जात होते. 2 ml 5 ml अशा प्रमाणात बघता बघता 8 दिवस उलटले
बाळाची स्थिती जैसे थेच होती. त्या दिवसात भरपूर प्रमाणात औषधे ट्रीटमेंट करण्यात आली होती. वेगवेगळे चेकअप करण्यात आले होते. रक्त तपासणी केली जात होती. याआधी या सगळ्यात त्या बाळाचे खूपच हाल होत होते आणि ते सर्व पाहून नेहा आणि नितीन ही खचत चालले होते. नितीन ही तिथून हलू शकत नव्हता, कारण बाळाला लागणारी औषधे कधी बाहेरूनही आणावी लागत होती. कधी कधी एमर्जन्सीमध्ये बाळाला तपासणीसाठी न्यावे लागायचे. रोज सकाळी डॉक्टर राऊंडनंतर डॉक्टरना भेटून बाळाच्या कंडिशनबद्दल माहिती घ्यावी लागे. तिथे फक्त बाळाच्या आईवडिलांनाच थांबावे लागत. त्यामुळे नितीनही तिथेच थांबला होता. त्याला रात्री बाहेर लॉबीमध्ये झोपावे लागायचे, कारण पुरुषांना आतमध्ये थांबण्याची परवानगी नसे. पण त्यालाही आता फक्त बाळ महत्त्वाचे होते. डॉक्टर राऊंडनंतर नितीनना भेटला. डॉक्टर म्हणाले बाळाचे वजन हळूहळू कमी होत आहे. त्यावर उपाय म्हणून त्यांनी नेहाला रोज 2 तास आतमध्ये येऊन बाळाला तिच्या शरीराची ऊब देण्यास सांगितले, कारण आईच्या उभेमुळे बाळ पोसावतेच. नेहा खुश झाली. त्या निमित्ताने ती बाळाला जवळ घेऊ शकणार होती. आज पहिल्यांदा डॉक्टरनी तिच्याकडे बाळाला दिले. तिने हळूच बाळाला घेतले आणि छातीशी कवटाळले. ते बाळ खूप अशक्त होते. त्याचा नीटसा आवाजही बाहेर येत नव्हता. पण पहिल्यांदा ते आईच्या कुशीत निवांत विसावले होते. कित्येक दिवसांनी नेहाच्या चेहऱ्यावर समाधान होते. बाळ पहिल्यांदा तिच्या कुशीत होते. ती बाळाला अगदी टक लावून पाहत होती. त्याचे डोळे, नाक कसे कोणासारखे दिसत आहेत, माझ्यासारखे की नितीनसारखे? त्याचे हात, पाय सर्व काही ती बारकाईने पाहत होती. असं वाटत होतं त्याला चट्ट उराशी बिलगावे. पण ते इतके नाजूक होते की तिला तिच्या भावनांना आवर घालावा लागला. बाहेर आल्यानंतर तिला तीच उत्सुकता नितीनच्या चेहऱ्यावर दिसली, जी आत्तापर्यंत तिच्या चेहऱ्यावर होती. तोही तिला तेच प्रश्न विचारत होता, जे इतके दिवस तिला होते. नितीन ही भावूक होऊन विचारत होता, नितीन, घेतलंस तू बाळाला? कोणासारखे दिसते? माझ्यासारखे की तुझ्यासारखे? नक्कीच माझ्यासारखे असणार माझे बाळ. कसे वाटले त्याला हातात घेतल्यावर? नितीन भावूक झाला होता. नेहाला आज त्याच्यातल्या बाबाचे दुसरे रूप दिसले. इतके दिवस तो खंबीर होऊन बाळासाठी या सगळ्या गोष्टी करत होता. नेहा तर रडून आपले दुःख व्यक्त करत होती, पण तो तर तेही करू शकत नव्हता. त्याने पण तर अजून बाळाला घेतलेही नव्हते. तो पहिल्या दिवसापासून बाळासाठी हॉस्पिटलच्या बाहेर थांबून होता. हॉस्पिटलचे बिल, बाळाचे मेडिसिन, बाळाचे रिपोर्ट या सगळ्यासाठी वणवण करत होता. नेहालाही सावरत होता. पण त्याचे काय? जितके दुःख आई म्हणून नेहाला होते, तितकीच तळमळ त्यालाही होती. बाळाचे हाल त्यालाही बघवत नव्हते, पण सांगणार कोणाला? कसे व्यक्त होणार अशा स्थितीत? म्हणून तो नेहासमोर स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करत होता. पण आज मात्र त्याच्या भावना अनावर झाल्या. नेहाने त्याला सावरले. रोज सकाळी डॉक्टरचा राऊंड झाल्यानंतर नितीन डॉक्टरांना भेटून बाळाची अवस्था समजून घेत होता. रोज काहीतरी नवीन कॉम्प्लिकेशन असायच्या. धीर असा मिळतच नव्हता. आधीच तिथले वातावरण गंभीर होते. सगळीकडे औषधांचा विचित्र वास. ती अगदी छोटी छोटी बाळे. एवढ्या छोट्या बाळांवर केले जाणारे ते उपचार फारच भयानक वाटत होते. दिवसातून कितीतरी बाळांना ॲम्ब्युलन्समधून आणले जायचे. तो सतत येणारा ॲम्ब्युलन्सचा आवाज अगदी धास्तीच बसायची त्याने. कधी कधी एखादे बाळ अत्यवस्थ झाले की डॉक्टर व नर्सची पळापळ सुरू व्हायची. त्यावेळी मात्र त्या ICUला लागूनच असणाऱ्या मदर वॉर्डमध्ये सर्व आयांची घालमेल सुरू व्हायची. कोणाची बाळ असेल सिरियस? आपलेच असेल का? काही कळायचे नाही. नुसती जीवघेणी तळमळ व्हायची. सतत टांगती तलवार मानेवर ठेवल्यासारखे तिथले वातावरण होते. एखादे बाळ ऑफ झाले की तो त्याच्या आईवडिलांचा आक्रोश, धास्ती देऊन जायचा. त्यावेळी मात्र नेहा आणि नितीन बाहेरील बाकड्यावर बसून हात जोडून प्रार्थना करायची. तेव्हा वाटायचे फक्त आपलेच नाही तर इथे असणारी सर्व बाळे सुखरूप राहावीत, कारण सर्वांची मनस्थिती तशीच तर होती. तिथे असणारे सर्व पालक
त्यावेळी एका नावेतच स्वार होते. प्रत्येक जण आपले बाळ बरे होण्यासाठी झटत होते, देवाला विनवत होते. नेहाच्या घरच्यांनी देवाला साकडेच घातले होते बाळासाठी. तिच्या बहिणीने तर इतके नवस बोलले होते की त्या बाळासाठी दवा किंवा दुवा कोणतीही मात्रा लागू पडू दे आणि बाळ तिथून सुखरूप बाहेर पडू दे, इतकेच सर्वांना वाटत होते. तिथे सर्व नुकतीच जन्मलेली बाळ असल्याने बाळंतिणीसाठी रूमची सोय पण होती. नितीनला मात्र हॉस्पिटलच्या बाहेरील वरांड्यातच झोपावे लागे. एका रात्री 12 वाजताच एका वॉर्ड बॉयने नितीनला उठवले. नितीन घाबरलाच. त्याने डॉक्टरनी अर्जंट बोलावले आहे असे सांगितले. नितीनला समजत नव्हते अचानक काय झाले असेल. बाळ तर ठीक असेल ना. त्याच्या अंगात आतपर्यंत जाण्याचे त्राणही उरले नव्हते. डॉक्टरच्या केबिनपर्यंतचे अंतरही त्याला किती कोस वाटत आहे. कसाबसा तो आतमध्ये जाऊन डॉक्टरांसमोर बसला. काय ऐकायला मिळते हीच भीती होती. डॉक्टरांनी बाळाची तब्येत बिघडल्याचे सांगितले. नेहाला बोलवण्यात आले. ती तर ऐकून पार गळून गेली. तिथेच मटकन खाली बसली. डॉक्टरनी बाळाला अर्जंट एक इंजेक्शन द्यावे लागेल असे सांगितले, ज्याची किंमत 11,000 रुपये इतकी होती. ते अर्जंट आणावेच लागेल असे सांगितले. आत्तापर्यंत 1,00,000-2 लाख रुपये संपले होते त्यांचे, पण तरीही कुठे आशेचा किरण दिसत नव्हता. पण त्यांची बाळाची आस सोडली जात नव्हती. रात्रीचे 12 वाजून गेले होते. काय करायचे आता, कारण त्यांच्याकडे आता इतके पैसेही नव्हते. शेवटी नेहाच्या घरी फोन केला. इतक्या रात्री नितीनचा फोन आलेला पाहून तेही घाबरले. त्याने सर्व कंडिशन सांगितली. रात्रीच्या वेळी पैसे मिळणं कठीण होतं, पण ती वेळ महत्त्वाची होती. नेहाच्या जिजूंनी अरेंजमेंट केली व सगळे पटकन हॉस्पिटलला पोहोचले. डॉक्टरच्या ओळखीने अर्जंट बाहेरून इंजेक्शन मागवले व बाळावर उपचार सुरू झाले. नेहा आणि नितीन जीव मुठीत घेऊन बाहेर बसले होते. घरचे त्यांना आधार देत होते. अशी वेळ आपल्यावर येईल असे त्यांना वाटलेही नव्हते. ते फक्त देवाचा धावा करत होते. वेळ पुढे सरकत नसल्यासारखेच त्यांना वाटत होते. कधी एकदा डॉक्टर बाहेर येतात की आपणच आत जाऊ, बाळाला बघू असे त्यांना वाटत होते. काही वेळाने डॉक्टर बाहेर आले व त्यांनी बाळ आता स्टेबल असल्याचे सांगितले. तेव्हा कुठे त्यांचा जीवात जीव आला. बऱ्याच ट्रीटमेंटनंतर तब्बल 18 दिवसानंतर बाळाचे सर्व रिपोर्ट्स नॉर्मल आले व बाळाला डिस्चार्ज मिळाला. आज सर्व खुश होते. ते बाळाला घरी घेऊन जाणार होते. कधी एकदा इथून बाहेर पडतोय असेच झाले होते त्यांना. त्या 18 दिवसात किती काय अनुभवले होते त्यांनी. बाहेरच्या जगाशी संबंधच नव्हता. 18 दिवस फक्त हॉस्पिटलमध्ये दिवस रात्र फक्त बाळाच्या काळजीत, सतत तणावाखाली चालले होते. आज काय रिपोर्ट येईल, आज काय होईल हाच विचार करत दोघे एकमेकांना आधार देत दिवस रात्र बाहेरच्या बाकड्यावर बसून असत. नेहाला आपण कोणते तरी खूप मोठे पाप केल्यासारखं वाटत होते. सतत कुठे चुकलो बाळाची काळजी घेण्यास असे वाटत होते. पण नशिबापुढे कोणाचे चालत नाही हेच खरे. तिचे स्वतःकडेही लक्ष नव्हते. फक्त ICU ते मदर वॉर्ड इतकेच दिसत होते. ना पहिल्या बाळांपणाचे कसले कौतुक, ना कसले सोहळे, ना कोणती स्वतःची काळजी होती. ती फक्त बाळ बरे होण्याची आस. खूप मोठ्या परीक्षेतून पार पडल्यासारखे त्यांना वाटत होते. तिला देवाने त्यांचे ऐकले. ते 18 दिवस म्हणजे अगदी 18 वर्षाच्या वनवासाप्रमाणे तिला वाटले. बाळाला हातात घेऊन तिने तिथल्या सर्व डॉक्टर स्टाफचे आभार मानले. सर्वांना अगदी हात जोडून ती तिथून बाहेर पडली. त्यावेळी तिच्या मनात फक्त एकच विचार होता, अशी वेळ कोणावरही येऊ नये. आज तिच्या हातात तिचे बाळ सुखरूप होते, पण त्यासाठी तिची झालेली तळमळ ती कोणाच्या वाट्याला नको येऊ देऊ इतकेच ती मागत होती. कारण होताच तितका वेदनादायी तिचा आई होण्याचा प्रवास. खरंच अशी वेळ कोणावरही येऊ नये. त्या बाळाला किती काय सहन करावं लागलं होतं. तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका.
तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारे सांगायला अजिबात विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात एका नवीन विषयासोबत आणि एका सुंदर कथेसोबत. तोपर्यंत अशाच नवनवीन कथा ऐकत राहा, पाहत राहा आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा. धन्यवाद.